पाटणे वॉरियर संघाला सलामीची जोडी निखिल शिरगावकर आणि निलेश जाधव. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो एक अनुभवी खेळाडू लालासो पाटील. स्ट्राईक वरती निखिल शिरगावकर एक हार्ड हिटर बॅट्समन आपण पाहतोय कोल्हापूर टेनिस क्रिकेट मधील ज्याचं आवर्जून नाव घेतलं जातं. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू इथं येणं गरजेचं आहे, अन्यथा नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यायची. पेनल्टीला सामोरं जाऊ लागेल याची सुद्धा नोंद घ्या. मर्यादित 5 षटकांचा सामना आहे. पहिली षटक प्रगतीपथावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय निखिल शिरगावकर एक हार्ड हिटर बॅट्समन कोल्हापूर टेनिस क्रिकेट मधील. इथं मात्र प्रतिनिधित्व पहिलाच चेंडू धाडलाय सीमारेषेकडे. इथं मात्र मैदानाची साथ मिळाली चेंडूला आणि क्षेत्ररक्षकाला, त्यामुळे 2 धावांची भर पडेल. धावसंख्येत चांगला फटका सजवला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय निखिल शिरगावकरच्या बॅट मधून मोठा प्रहार आला होता. इथं मात्र 2 धावांची भर पडेल. याचा अर्थ संघाचं खातं उघडलं जाते, स्वतःचं खातं उघडलं जाते. पाटणे वॉरियर्स आपला 12वा खेळाडू प्लीज पाठवायचा आहे. बोला एक 5 मिनिटात इनिंग संपल्यावर कॉल. 12वा प्लेयर कंपल्सरी याची नोंद घ्यायची, अन्यथा पेनल्टी दिली जाईल ना. 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे पाटणे वॉरियर संघाला. 12 प्लेयर पाहिजे. 12 प्लेयर पाहिजे. टी-शर्ट नसला तर 12 प्लेयर पाहिजे. इथं सांगणार कोण? सांगणार कोण? सगळ्यांची नाव पाहिजे मला. कशाला सांगतो मी? तू उभा राहतो 12 इथं बस, 10 खेळ इथं बस. 12 प्लेयर पाहिजे. 12 प्लेयर पाहिजे दिले आपण. मी का मॅच तुमचा प्लेयर 12 मॅच स्टार्ट करा. सगळ्यांना नाही का? तुम्हाला एकट्याला नाही. नंतर वाढवा. धावसंख्या आपण पाहतोय 3. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा, याच्यावरती मोठा प्रहार केला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतो, मात्र चेंडू रेस जिंकेल. 1 बाउन्स वर दिला 4 धावांसाठी. धावसंख्या झपाट्याने वाढ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय निखिल शिरगावकर. कोल्हापूर टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं आवर्जून नाव घेतलं जातं एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून, तो निखिल शिरगावकर मलकापूर संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. सलामीला आलेला फलंदाज. 3ऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू चौकार, सीमा पार धाडला जातोय त्याच्या बॅट मधून. खणखणीत चौकार. धावसंख्येत वाढ 7. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्लोवर पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. अतिरिक्त वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव वाईडचा इशारा. 8 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. पहिल्या 3 चेंडूंचा विचार करता निखिल शिरगावकरच्या बॅट मधून मोठे प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्याकडून. मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्याकडून. त्यामध्ये तो यशस्वी सुद्धा होताना दिसतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला. इथं मात्र एका धावेसाठी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जाते पाटणे वॉरियर्स संघाकडून. यावेळी धावसंख्येत एका धावेची भर पडते. 9 धावसंख्या. आता मात्र स्ट्राईक वरती येतो एक अष्टपैलू खेळाडू मलकापूर संघाकडून निलेश जाधव. पाटणे वॉरियर्स संघाला सूचना असेल, तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे. तदनंतर 5 षटकांचा हा सामना आहे आणि 5 षटके वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. परत एकदा लेग साइडच्या दिशेला टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करत. 4 धावांसाठी निलेश जाधवच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला जातो. 4 धावांची भर पडते. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 13. बिनगडी बाद 13. पहिला चेंडू फेस करताना निलेशच्या बॅट मधून फाईन लेगच्या दिशेला एक खणखणीत चौकार येतोय. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमा पार धाडला जातोय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका.
गोलंदाजाला दिलाय झटका, निलेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. 6 धावा मोजल्या जातील धावफलकावरती. धावसंख्या पोहोचती ती 19. महागडे षटक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पहिल्या षटकाचा विचार करता निलेश आणि निखिल इथं मात्र वरचा ठरताना दिसतात या सामन्यामध्ये, कारण पहिल्या मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय. निलेश जाधवच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं एक मोठा प्रहार मिड विकेटच्या दिशेला. 6 धावांची भर लगावली जाते. गोलंदाजी मार्क वरती अक्षय. बॉलर नेम सांगायचं सर. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी अक्षयची वर्णी लागली जाते. मर्यादित 5 षटकांचा सामना. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 19 धावसंख्या उभी केली. याचा अर्थ मोठ्या धावसंख्येकडे आगीकूच करताना दिसतोय मलकापूर संघ. मलकापूर संघाचा विचार करताय त्यांच्यामध्ये अजून संघात मोठ्या फलंदाजांचा भरणा. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला निखिल शिरगावकर बाद होतोय. मोठा धक्का बसतो. पहिला धक्का पहिली अवधसा लागली जाते मलकापूर संघाला. फ्लिक इथं मात्र गोलंदाजांना विकेट केले क्लिक. पहिला धक्का निखिल शिरगावकर स्वरूपात. ओव्हर डीजे. मलकापूर संघाला सूचना असेल, फलंदाज लगेच मैदानात पाठवून द्यायचंय. निखिलची जागा घेण्यासाठी मैदानात आशिष लगारे एक अनुभवी खेळाडू मलकापूर संघाकडून, ज्यानं आतापर्यंत खूप मैदान गाजवले तो आशिष लगारे आपल्याला दिसतोय मैदानामध्ये. मलकापूर संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी फलंदाजीत त्याच्याकडून अपेक्षा असेल जास्तीत जास्त धावा करण्याचं त्याच्या समोर आव्हान आहे, कारण निखिल शिरगावकर एक मोठा धक्का बसलाय मलकापूर संघाला. निलेशच्या जोडीला येतोय आशिष लगारे एक अनुभवी खेळाडू, एक हार्ड हिटर बॅट्समन. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या चेंडूवरती निखिल बाद. यावेळी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. आशिष लगारेकडून सिंगल घेऊन स्ट्राईक चेंज केलाय. स्ट्राईक वरती आता मात्र येतोय निलेश जाधव, ज्यानं मागच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवरती 1 षटकार 1 चौकार ठोकला होता. 10 धाव वसूल केले होते त्याने. त्याच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे मलकापूर संघासाठी. तर पाटणेवार संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती अक्षय, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी या फलंदाजाला रोखण्याचं आव्हान असेल. रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आणखी एक मोठा धक्का. दोन्ही सलामीचे फलंदाज बॅक टू दी पव्हिलियन. निखिल आणि निलेश. निलेशच्या यष्ट्या उद्ध्वस्त. दुसरा धक्का बसतोय मलकापूर संघाला. थँक्यू सो मच डीजे. मोठ्या यशासाठी मोठ्या वेगाची नाही तर छोट्या पण सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते, आणि इथं मात्र ज्या सातत्याची गरज होती निलेश जाधवला, तो मात्र बॅक टू दी पव्हिलियन. संयमाचा बांध तुटला आणि त्यानंतर रिव्हर्स पद्धतीचा फटका सजवण्याचा प्रयत्न त्याला पव्हिलियन मध्ये घेऊन जातोय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात प्रशांत, आणखी एक हार्ड हिटर बॅट्समन. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. गोलंदाजाला सन्मान दिला जातोय. गोलंदाजाच्या गोलंदाजीला सन्मान दिला जातोय. इथं मात्र चांगलं रन बिटवीन द विकेट. 2 धावांची भर पडते धावसंख्या हलती ठेवण्यात यश मिळवलंय. आता मात्र प्रशांत आणि आशिषनं 2 धावांची भर. धावसंख्या 22.
प्रशांतच्या आता मात्र खांद्यावरती जबाबदारी असेल आणि अनुभवाची जोड असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आशिष लगारे. परत एकदा हलक्या हाताने खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेला. पहिली धाव घेण्यात यश आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 5 चेंडूचा विचार करता अतिशय उत्कृष्ट षटक हाताळले. पहिलं महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं लाल असो यांचं. त्यानंतर या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 सलामीचे फलंदाज पवेलियन मध्ये बसवलेत. अक्षयनं शेवटचा चेंडू षटकातील परत एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय थर्डमॅनच्या दिशेला. तिथं क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन असल्यामुळे एका धावेची भर पडेल. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24-24. 2 गड्यांच्या मोबाईलला थोडं स्पीडअप करायचं दोन्ही संघाने सूचना आहे. यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत. थँक्यू सो मच डीजे थँक्यू सो मच. बॉलिंग मार्कवरती आनंद चौगले आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेला फार महत्व द्या मित्रांनो, कारण वेळ ही जीवनाची किंमत आहे आणि वेळ वाया घालवू नये म्हणजे आयुष्याचा वेळ वाया घालवू नये. वेळ वाया घालवू नका. दोन्ही संघांना सूचना आहे वेळेला फार महत्व द्या. पहिलाच चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय स्ट्रेटच्या दिशेला लॉंगॉनच्या दिशेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. चांगली फेकी चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडूवरती एका धावेची भर पडेल. धावसंख्या पोहोचती 25-25 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती छोटा पॅकेट बडा धमाका आनंदा चौगले पाटणी वॉरियर संघाकडून मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू जमिनीला दान केला जातोय. जीवदान मिळते. या जीवदानाचा फायदा उठवण्याचं काम करू शकेल का प्रशांत? हे येणारे 16 चेंडू ठरवणार आहेत, कारण या चेंडूवरती गोलंदाजाने छोटा पॅकेट बडा धमाका यासाठीच म्हटलं होतं, कारण त्याने संधी निर्माण केली होती फलंदाज बाद करण्याची आनंदा चौगलेनं, परंतु क्षेत्ररक्षकाची जोड मिळाली नाही, त्यामुळे 2 धावांची भर पडेल. आणखी एक मोठा प्रहार. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र कोणतीही संधी दवडली नाही. प्रशांत वदवतोय. 3रा धक्का बसतोय. जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसत नाही, त्यामुळं बॅक टू दी पवेलियन प्रशांत. तीन चेंडूंचा खेळ पूर्ण. तीन चेंडूंचा खेळ पूर्ण. 3 चेंडूंचा खेळ बाकी. या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं होतं आनंद मगदुम यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळले. पहिल्या बॅटिंग मार्क वरती प्रशांतची जागा घेण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू, कोल्हापूर टेनिस क्रिकेट मध्ये नावाजलेला खेळाडू उत्कर्ष कोठावळे आपल्याला पाहायला मिळतो मलकापूर संघाकडून, ज्याच्या खांद्यावरती आता मात्र संघाने जबाबदारी सोपवली. जास्तीत जास्त धावा करण्याचं आव्हान त्याच्या समोर असेल, कारण आनंद चौगले यांनी पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करून प्रशांतला परतीचा मार्ग दाखवलाय. आता मात्र आपण पाहतोय उत्कर्ष कोठावळे, आणखी एक हार्ड हिटर बॅट्समन, एक अष्टपैलू खेळाडू मलकापूर संघाकडून. यावेळी मात्र
हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगलं रन बिटवीन द विकेट. 2 धावांची भर पडते धावसंख्येत. धावसंख्या पोहोचते ती 29. शेवटचे 2 चेंडू बाकी. बॅटिंग मार्गवरती उत्कर्ष कोठावळे. यावेळी चांगला प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु कलेक्शन थोडंसं चुकतंय. कोणतंही नुकसान होत नाही संघाला. 1 धावेची भर पडेल धावसंख्येत. 30 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर. या षटकाचा विचार करता फक्त 6 धावा खर्च केलेत आनंदात चौले आणि 1 गड्याला परतीचा मार्ग दाखवला. प्रशांतला परतीचा मार्ग दाखवल्यानंतर आता मात्र स्ट्राईकवरती आशिष लगारे. आणखी एक अनुभवी खेळाडू मलकापूर संघाकडून सलामीला आलेला फलंदाज आशिष लगारे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, थोडं स्पीडअप करा, अन्यथा ज्या संघामुळे वेळ होईल त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची कमिटीकडून. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला. परत एकदा 1 धावेची भर पडेल. धावसंख्या कसाच्या गतीने 1 धावेसाठी 31. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला इथं. 3 षटकांनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 31. 31. थोडं स्पीडअप करायचंय दोन्ही संघांना सूचना असेल, कारण यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती अक्षय, ज्याने दुसरं षटक अतिशय उत्कृष्ट हाताळलं होतं, तो आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कॉलेज एंड कडून. वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या कोट्यातील 4था षटक आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले. धावसंख्या पोहोचती ती 32. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय कोल्हापूर टेनिस क्रिकेट मधील एक नावाजलेला खेळाडू उत्कर्ष कोठावळे मलकापूर संघाकडून. मोठा प्रहार. चेंडू जातोय 1 बाउन्सर दिरोप सीमा पार 4 धावांसाठी. सुनील कांबळे ससेगाव यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. लवकर 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 मोठा प्रहार चढवला जातो. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू जातोय 1 बाउन्सर दिरोप उत्कर्ष कोठावळेच्या बॅट मधून. आणखी एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक 2 चौकार. उत्कर्ष कोठावळीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ अडचणीत सापडल्यानंतर 3 विकेट गेले होत्या. प्रशांत, निलेश आणि निखिल त्यानंतर याने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि चेंडू 2 सीमा पार धाडले तर धावसंख्या झपाट्याने वाढ होते. रिव्हर्स पद्धतीचा फटका सजवण्याचा प्रयत्न.
यावेळी लेग वाईजच्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 41 धावफलकावरती. आपण पाहतो उत्कर्ष कोटावळे एक नावाजलेला खेळाडू आहे कोल्हापूर टेनिस क्रिकेट मधील. आता मात्र प्रतिनिधित्व करतोय तो मलकापूर संघाचं. यावेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिले 2 मोठे प्रहार, एक लॉंग ऑफच्या दिशेला, एक मिड विकेटच्या दिशेला. यावेळी मोठा प्रहार, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक बॅक टू दी पवेलियन आशिष लगारे. एक नावाजलेला खेळाडू, अनुभवी खेळाडू इथं मात्र बाद होताना दिसतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मोठा प्रहार केला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक परंतु चेंडू रेस जिंकतो. 1 बाउन्सवर दिलं. आणखी एक चौकार रोहन लगारेच्या बॅट मधून या षटकेमधील 3रा चौकार. धावसंख्येत वाढवते. धावसंख्या पोहोचते ती धावसंख्या 45. 4 षटकांचा खेळ इथं मात्र पूर्ण झालाय. मलकापूर या संघाकडून आपण पाहतोय धावसंख्या होती ती 45. 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा हाणामारीचा षटक असताना बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल उत्कर्ष कोटावळे. प्रत्येक बॉल एक नवीन संधी असते आणि ती गमावू नका. या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे उत्कर्ष कोटावळेसाठी. कारण उत्कर्ष कोटावळे शेवटचे 6 चेंडू जर खेळला तर तो 15 धावा सुद्धा बनवू शकतो या शेवटच्या षटकामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलर नेम काय सर? पाटणी वॉरियर्स. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते प्रकाश. पाटणी वॉरियर संघाकडून शेवटचा हाणामारीचा षटक. परंतु बॅटिंग मार्कवरती उत्कर्ष कोटावळे. प्रत्येक बॉल एक नवीन संधी असते ती गमावू नका. 45-45 त्या प्रत्येक चेंडूवरती जास्तीत जास्त धावा करण्याचं आव्हान आहे. उत्कर्ष कोटावळे समोर एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. यानंतरचा सामना नवसंदेश परळे विरुद्ध शवडी. नाणेफेकीसाठी याचं दोन्ही संघांना सूचना आहे. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न इथं मात्र फसतोय. चेंडू निर्धाव जातो. यष्टीरक्षक लालासो पाटील यांच्या हातामध्ये. शेवटचा हाणामारीचा षटक असताना पहिला निर्धाव चेंडू. इथं मात्र संधी गमावताना दिसतो उत्कर्ष कोटावळे. कारण 6 मधील 1 चेंडू कमी झाला तर फक्त 5 चेंडू उरतात. या 5 चेंडू मध्ये यावेळी आपण पाहतोय पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव. धावसंख्या पोहोचते 46. पहिल्या चेंडू निर्धाव आल्यानंतर या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते अतिरिक्त स्वैर मारा. वाईटच्या रूपात एका धावेची भर पडेल. 46-40. नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल. यानंतर असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट. हा असेल फ्री हिट. या फ्री हिटचा कितपत फायदा उठवताना दिसेल उत्कर्ष कोटावळे. शेवटचा हाणामारीचा षटक असताना या प्रकारची गोलंदाजी पाटणीवरील संघाला संकटात
फुल टॉस, फुल टो केलाय क्षेत्ररक्षकाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, मोठा फटका सजवला होता परंतु रोहन लगारे धावबाद. ओव्हर टू डीजे. थँक्यू सो मच डीजे. डीजे थँक्यू सो मच. आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय उत्कर्ष कोठावी. मोठा फटका सजवलाय. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. पहिली धाव घेण्यात यश. थोडस फंबल. गचा क्षेत्ररक्षण. अचूक फेकी केली जाते. 2 धावांची भर पडते. धावसंख्या पोहोचते अर्धशतक. एक शॉट आहे. एक शॉट. 49 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू बाकी. स्लोअर पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेला. पहिली धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावांची आता मात्र भर पडेल धावसंख्या पोहोचती ती 51. आपण पाहिलं होतं शेवटचा हाणामारीचं षटक असताना इथे मात्र गोलंदाज वर चटकताना दिसतो उत्कर्ष कोटाळे या फलंदाजावरती. आजच्या दिवसभराचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करणारा संघ इथं मात्र वर चटकताना दिसतोय. आणि या सामन्यात सुद्धा त्या प्रकारची डॉट बॉल निर्धाव पद्धतीचा चेंडू. 5 चेंडूचा खेळ पुढे. शेवटचा षटक बाकी. शेवटच्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवरती आकाश. फुल टॉस. इथं मात्र फुल टो केलाय. चेंडू जातोय तो काय पंच निर्णय द्या. 6 धावांची मोहर लगावली जाते. मर्यादित 5 षटकांमध्ये 60 धावांची गरज आहे. पाटणे वॉरियर्स संघाचा विचार करता 57 धावा बनवले होते. त्यानंतर 2 धावांची पेनल्टी. याचा अर्थ 59 60 धावांची गरज आहे. नाणेफेकी करून घ्यायचे कमिटी मेंबर्स.
परळे परळे संघ आदर्श पारळे आदर्श पारळे थँक्यू सो मच डीजे मर्यादित 5 षटकांमध्ये मर्यादित 5 षटकांमध्ये 60 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय उत्कर्ष कोठावळे, तर बॅटिंग मार्कवरती प्रकाश आणि अक्षय. लढायचं असेल तर मैदानात उतरायचं धाडस करा, कारण काठावर बसून लाटा मोजणाऱ्यांना कधीच मोती मिळत नाही. हा मोती कोणाला मिळवायचा आहे या सामन्यामध्ये? हे 30 चेंडू आपल्याला पाहिजे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक केली जाते परंतु कोणतंही नुकसान होत नाही. नाही पहिला चेंडू निर्धाव येतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो उत्कर्ष कोठावळे, तर बॅटिंग मार्कवरती प्रकाश एक हार्ड हिटर बॅट्समॅन पाटणे वॉरियर संघाकडून. लेग साईडच्या दिशेला टोलवलाय, स्क्वेअरच्या दिशेला चेंडू जातोय, मैदानाला गुदगुल्या करत 4 धावांसाठी पहिला चौकार येतोय. थँक्यू सो मच डीजे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चौकार. आता मात्र निर्धाव चेंडूने सांगता होते तिसरे चेंडूचे 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. उत्कर्ष कोटावे एक नावाजलेला खेळाडू, परंतु समोर आव्हान आपण पाहतोय प्रकाश शिका हार्ड हिटर बॅट्समन पाटणे वॉरियर संघाकडून. यावेळी वाईडचा इशारा, दोन्ही हात समांतर. धावसंख्येत एका धावेची भर पडेल. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 3 चेंडूंचा विचार करता एक चौकार एक वाईड, 5 धावा धावफलकावरती. प्रकाश आपण पाहू शकतो याच्या फलंदाजीवरती नजरा असतील सर्व पाटणे वॉरियर संघाच्या. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण, शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटच्या 2 चेंडूमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना शेवटच्या 2 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा करायच्या असतील, कारण 60 धावांचा आव्हान आहे. 2 धावा पेनल्टी होते, आपण पाहिलं होतं 57+2. यावेळी पंचांचे दोन्ही हात समांतर प्लस डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धाव फलक हलता ठेवण्यात यश मिळवलंय. आपण पाहतोय धावसंख्या होती ती 7. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 4 चेंडूंचा विचार करता वाईड 2 आलेत, याचा अर्थ स्वरमार आपल्याला पाहायला मिळालाय उत्कर्ष कोठावळेकडून. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजीवरती चेंडू खाली दिसतोय उत्कर्ष कोठावळे. बॅक टू द पवेलियन प्रकाश. इथं मात्र प्रकाशला परतीचा मार्ग दाखवलाय. 60 धावांची गरज असताना सलामीला आलेला फलंदाज एक हार्ड हिटर बॅट्समन इथं मात्र परतीचा मार्ग धरतोय. बॅक टू द पवेलियन जाताना दिसतोय. मोठा धक्का बसतोय. पहिला धक्का पाटणे वॉरियर संघाला. ओव्हर टू डीजे.
बॅटिंग मार्क वरती बॅटिंग मार्क वरती अभिजित पाटील. तर नॉन स्ट्राईक वरती अक्षयला आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना 7 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय प्रकाशच्या रूपात. लॉकल पद्धतीचा चेंडू इथं मात्र स्क्वेअरच्या दिशेला एका धावेची भर पडेल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो एका गडीच्या मोबदल्यात 8. ज्याच्या मनगटात धाडस आणि डोक्यात विचार असतो त्याच्यासाठी कोणतंही ध्येय अशक्य नसतं. कारण 6 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 6 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केले उत्कर्षण. त्यानंतर 24 चेंडूमध्ये अजून सुद्धा 52 धावांची गरज आहे. कोणतंही ध्येय अशक्य नसतं. ते गाठण्यासाठी अभिजित आणि अक्षयला इथं मात्र आपला खेळ चांगला करावा लागेल, चांगलं खेळावं लागेल. या मैदानावरती एक बलाढ्य संघ समोर आपल्याला पाहायला मिळतो. मलकापूर संघ त्यांच्याकडून पहिलं षटक हाताळलं उत्कर्ष कोटावळे. एक नावाजलेला खेळाडू आहे परंतु त्याच्यावरती सुद्धा हल्ला चढवलं होतं प्रकाशनं. त्यानंतर प्रकाशला परतीचा मार्ग धरावा लागला. आता मात्र आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या कोट्यातील दुसरं षटक. निलेश जाधव एक अष्टपैलू खेळाडू मलकापूर संघाकडून. तर बॅटिंग मार्कवरती एक हार्ड हिटर फलंदाज पाटणे वॉरियर्स संघाचा अभिजित. जीत हासिल करायची असेल तर अभिजितला खेळणं खूप गरजेचं आहे. यावेळी स्क्वेअरच्या दिशेला बॅक टू दी पवेलियन एक मोठा धक्का अभिजित बाद होतोय. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. थँक्यू सो मच डीजे. बॅटिंग मार्क वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज अक्षयची वर्णी लागली जाते. अक्षय आणि अक्षय दोन्ही अक्षय आपल्याला मैदानात दिसत आहे. तो पाटणी वॉरियर्स संघाकडून 60 धावांची गरज आहे आणि 7 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 7 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेत. त्यांचे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. 52 धावांची गरज आहे. 23 चेंडू आणि 52 धावा. यावेळी निर्धाव चेंडू यष्टीरक्षक निखिल शिरगावकरच्या हातामध्ये विसावते. निर्धाव चेंडूने सांगता होते. दुसऱ्या चेंडूचे दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. आतापर्यंत निलेशचा विचार करता अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळली त्यानं. यावेळी मिड विकेटच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय प्रशांत. पहिली धाव घेणे त्याच्यानी एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेची भर पडेल. धावसंख्येत धाव फलक खालता ठेवण्यात यश मिळवलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील 3 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका. त्यावेळी अभिजित बाद झाला होता. एक मोठा धक्का बसला होता पाटणी वॉरियर्स संघाला अभिजितच्या रूपात. यावेळी मिड विकेटच्या दिशेला टोलवलं चेंडू. चेंडू माग क्षेत्ररक्षक येताना दिसतोय परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स वर 4 धावांसाठी. डीजे थँक्यू सो मच. मोठा प्रहार चढवला जातोय निलेश जाधव या गोलंदाजावरती. धावसंख्या 13. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं मिड विकेटच्या दिशेला. वाईटच्या रूपात आणखी एक धाव.
दोन्ही हात समांतर पंचांचा DRS. ओके, DRS ची मागणी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 13-5 चेंडूंचा खेळ पूर्ण, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. निलेश जाधवला टोकलाय, चेंडू सीमा पार धरलाय निलेश जाधवच्या गोलंदाजीवरती. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल आहे ना सर? ओके ओके, कंटिन्यू करा, बॉल घ्या. थँक्यू सो मच डीजे अभय. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोटीतील दुसरं तर संघाचं तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती उत्कर्ष कोठावळे. मागच्या षटकाचा विचार करता पहिले 3 चेंडू अतिशय उत्कृष्ट हाताळल्यानंतर शेवटच्या 3 चेंडू मध्ये 1 षटकार 1 चौकार अक्षयच्या बॅट मध्ये. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या 19, 2 गड्यांच्या मोबदल्यात अजून सुद्धा 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. वेळेवर केलेले छोटे काम वेळेनंतर केलेल्या मोठ्या कामापेक्षा अधिक चांगले असते आणि वेळ जाण्याआधी म्हणजे 18 चेंडू मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षयकडे राहणं गरजेचं आहे. वेळेवरती मोठे फटके सजवायचे असतील त्याला, कारण या षटकामध्ये उत्कर्ष कोटावळे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतो मलकापूर अ संघाकडून. यावेळी वेगावरती स्वार उत्कर्ष कोटावळे वेगावरती स्वार झालाय आणि चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक निखिल शिरगावकरच्या हातामध्ये विसावतोय. अक्षयसाठी निर्धाव चेंडू येतोय. आणखी एक निर्धाव, बॅक टू बॅक 2 निर्धाव. 18 चेंडू 41 धावांची गरज असताना उत्कर्ष कोटावळे इथं मात्र वरच ठरताना दिसतोय या फलंदाजावरती, कारण बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. स्ट्राईक चेंज होतोय. स्ट्राईक वरती अक्षय पाटील आपल्याला दिसतोय, ज्याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल पाटणीवर संघाला, कारण 15 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आणि राहिलेल्या 15 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. अर्धा इनिंगचा खेळ पूर्ण झाला. या अर्ध्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं 1 षटकार 1 चौकार अक्षयच्या बॅट मधून. मागच्या षटकामध्ये निलेश जाधव या गोलंदाजावरती हल्ला चढवला होता, परंतु इथं मात्र आपल्याला आव्हान दिसते ते उत्कर्ष कोटावळे एक नावाजलेला खेळाडू आहे मलकापूर संघाकडून. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पहिली धाव घेण्यात यश. अचूक फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 21. अजून सुद्धा 39 धावांची गरज आहे. 14 चेंडू 39 धावांची गरज. अशक्य अशी कोणतीही गोष्ट नसते. ध्येय मोठं असलं तरी ते शक्य असतं. फक्त
राहिलेले 14 चेंडू अक्षयच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा येण्याची गरज आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत सागर पाटील करण जोशी संघाचे समर्थक यांचं सहर्ष स्वागत कमिटीतर्फे. मोठा प्रहार चढवला जातो. चेंडू क्षेत्ररक्षक निलेश जाधव इथं मात्र शेवटचा चेंडूचा खेळ पूर्ण 55 षटक समाप्तीचा इशारा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 23. 12 चेंडू 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावा. थँक्यू सो मच डीजे अभय थँक्यू सो मच. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. मलकापूर आणि पाटणी वॉरियर्स. क्रेडिट घेतले क्रेडिट घेतले. गोलंदाजी मार्क वरती अजय कुंभार. चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक निखिल शिरगावकरच्या हातामध्ये विसवतोय. इथं मात्र आणखी एक धक्का बसतोय. सामना संपल्यानंतर लगेच शाहूवाडीनं आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं याची नोंद घ्यायची. परवेश सिंगानं फलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी मोठा प्रहार चढवला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक उत्कर्ष कोटावे त्याच्याकडून चूक केली जाते. चेंडू जातोय सीमा पार. जखमेवर मीठ चोळलं जाते कारण चौकारानंतर झेल सुटल्यानंतर चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी. छोटा पॅकेट बडा धमाका यश आपल्याला दिसतोय पाटणी वॉरियर्स संघाकडून. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर या चेंडूवरती चौकार. आणखी एक मोठा प्रहार. चेंडू क्षेत्ररक्षक प्रशांत येताना दिसतोय आपल्याला. यावेळी मात्र एका धावेची भर पडेल धावसंख्या पोहोचती ती 28. अजून 32 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अजून 9 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. आत्मविश्वास हाच तुमचा सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याला खेळपट्टीवर टिकून ठेवा. अक्षयला टिकून ठेवणं खूप गरजेचं आहे. यावेळी निर्धाव चेंडू येतोय. आत्मविश्वासानं खेळावं लागेल अक्षयला कारण 8 चेंडू आणि 32 धावा. प्रत्येक चेंडू मागे 4 धावांची गरज.
डिक्लेअर डिक्लेअर एक धावेसाठी धावसंख्या पोहोचती ती 29. परत एकदा एका धावेची भर पडेल धावसंख्येत धाव फलक ठेवण्यात यश मिळवले. इथे मात्र 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30. अजून 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. श्री गणेश ऑडिओ करण जोशी यांच्या माध्यमातून आपल्याला सुमधुर संगीत ऐकायला मिळते. या श्री गणेश ऑडिओ करण जोशी मालक शुभम कळंत्रे आणि ऑपरेटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत डीजे अभय कंसात मोन्या डीजे मोन्या. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल सोडलाय. जीवदान चेंडू जमिनीला दान केला जातोय. धावसंख्येत एका धावेची भर पडेल. औपचारिकता बाकी या सामन्यातील बॅटिंग मार्क वरती यश. शेववाडी आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज राहायचं. शेववाडी आणखी एक धक्का यश बाद होतोय. औपचारिकता बाकी शेवटचे 2 चेंडू बाकी. बॅटर नेम काय आहे? एक 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 मलकापूर असंघ बाहेर यायचं लगेच. शेववाडी आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज राहा. शेववाडी